इच्छुकांची किती जरी भाऊगर्दी असली तरी निवडणुका जाहीर होताच अनेक हौसे नवसे राजकारणात येतात, बॅनरबाजी करतात, सोशल मीडियावर त्यांनी न केलेल्या कामाचा डोंगर उभा करतात. हे स्थानिक पुढाऱ्यांना कळतच असतं आणि त्याच पुढाऱ्यांना तुम्ही केलेलं लोकलचं कामही माहिती असतं. असं असताना तुमची उमेदवारी कशी काय डावलली जाते? उमेदवार नाकारले म्हणजे आता याच्यात बरेच वर्षानंतर इलेक्शन लागल्यामुळं इच्छुकांची संख्या जास्त होती. पण त्यात सुद्धा त्यांनी जो काम करणार तळागाळापर्यंत त्याला न्याय देणं गरजेचं होतं. पण काही कारणास्तव तो न्याय मला मिळाला गेला नाही. पण लोकांच्या आग्रहास्तव लोक म्हणाले की तुम्हाला नाही न्याय मिळाला, मग तुम्ही अन्न कुठून तरी उभेच राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणजे तुम्ही ज्या पुढाऱ्यांसाठी काम केलं, ज्या पक्षासाठी काम केलं, त्यांनी तुमच्यावर अन्याय केलाय. 100% माझ्या झालेलं आहे. बरं. आणि मग हा जरी अन्याय झाला असला तरी आपलं काम पुढे घेऊन जायची ही तुमची भूमिका आहे. 100% मला, कारण लोकांची सेवाच करायची मला. त्यामुळे लोकांच्या आग्रह असतो. लोक म्हणले की अण्णा नाही तुम्ही बाबा आमच्यासाठी किंवा कायसाठी तुम्ही तळागाळात काम करता, त्यांच्या आग्रह असतो मला. आता कुठंतरी तुम्ही अपक्ष राहा, काही पण करा तुम्ही, पण इलेक्शनला सामोरे जा, तुम्ही लोकांची काम करताय, आम्हाला दुसरं असं काम करणार कार्यकर्ता मिळणार नाही तुमच्यासारखं असं एखादा.